प्रॉब्लेम उत्तर नागपूरमध्ये होते ते सॉल्व्ह करण्याचं आम्हाला आश्वासन चेअरमन साहेबांनी दिलं। तिथे रोडचा प्रॉब्लेम होता, गटर लाईनचा प्रॉब्लेम होता, अनधिकृत लेआउटचा प्रॉब्लेम होता। जे लेआउट तिथे सँक्शन आहे तिथे डेव्हलपमेंट झालेलं नाही, म्हणून त्याच्याकरता सुद्धा आम्ही आणलं, इथे त्यांना निवेदन दिलं। आणि जे 3,000 रुपये एनआयटीच्या म्हणजे एनआयटीने घेतलेले आहे ते बहुतेक करून या नागपूरच्या जनतेला माहीत नाही की हे 3,000 रुपये कशा करता घेतले आहे। आज नागपूरच्या जनतेला असं वाटतं की हे 3,000 रुपये जे घेतलेले आहेत हे डेव्हलपमेंटचे आहेत, पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे 3,000 रुपये आम्ही SLR ला देतो ते मोजणी करण्याकरता वगैरे म्हणून, आणि ते मोजणी करून दिल्यावर 56 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे आम्ही त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस घेतो। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही 3,000 रुपयाचं सगळ्यात पहिले कशा करता घेता त्याची तुम्ही रीतसर ऍडव्हर्टाइजमेंट द्या। तर आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पेपरमध्ये ते ऍडव्हर्टाइजमेंट देणार आहेत की आम्ही 3,000 रुपये जे अनऑथोराइज प्लॉटवाल्यांकडनं घेतलेले आहेत त्यांना आम्ही आता बरोबर काय काय तिथे म्हणजे ते कशा करता होईल आणि डेव्हलपमेंट करता 56 रुपये चार्जेस घेतील। कारण की तिथे गरीब लोकांचे प्लॉट्स आहेत, 500, 600, 800 स्क्वेअर फीट हे प्लॉट धारक जे आहेत ते मोठ्या घामाच्या पैशानं ते प्लॉट घेतात, तिथे मोलमजुरी करून प्लॉट घेतात। आणि आज जर तिथं घर बांधलं तर एनआयटी म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ते तोडायला जातं। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी तुमचं क्लिअरिफिकेशन द्या जेणेकरून नागपूरच्या जनतेला हे कळेल। आणि नाही मिळाला, सभापतींच्या तुम्ही एवढं लक्षात आणून दिलं तरी नाही मिळाला, मग तुमचं पुढचं पाऊल काय राहील? आमचं पुढचं पाऊल तर माहितच आहे तुम्हाला काय राहील। पाच किती मोर्चे हे काढून त्यांना करायलाच लावू, हे पुढचं पाऊल तर हे काय विचारायचं कामच नाही। तुम्ही समाधानी आहात सभापती? बिलकुल समाधानी आहे। त्यांनी आश्वासन दिलं की जितक्या महिला आमच्या बरोबर आलेल्या आहेत यांना मी बेघर करणार नाही, हे त्यांचं आश्वासन आहे आणि ते आश्वासन घेऊनच आम्ही इथनं जातो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।